नमस्कार. आज मी बनवणार आहे अगदी प्रत्येकाला आवडतील असे जाळीदार खुसखुशीत अप्पे, तेही कोणतेही डाळ तांदूळ न भिजवता. ऐनवेळी घरात असलेल्या साहित्यातून झटपट तयारी करून सकाळच्या घाई गडबडीतही नाश्त्यामध्ये असे मस्त पौष्टिक व चविष्ट अप्पे बनवू शकता. चला तर अप्पे बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 कप ज्वारीचं पीठ. यासोबत अप्पे आतून मस्त खुसखुशीत व्हावे म्हणून 1 कप बारीक रवा टाकायचा आहे. यानंतर 1/4 कप दही. दही थोडंसं आंबट असेल तर उत्तम, कारण यामुळे अप्प्यांची चव वाढते. तसेच हे चवीला छान रुचकर होण्यासाठी यात अर्धा लहान चमचा साखर जरूर वापरा. नंतर चवीपुरतं मीठ टाकू. तर सुरुवातीला 1 कप पाणी घालून यांना व्यवस्थित मिसळून घेऊ. ज्वारीचं पीठ व रव्याचे असे अप्पे एकदा बनवून घरातल्यांना खाऊ घातलात ना, मग पहा प्रत्येकाला इतके आवडतील की ते असे अप्पे सारखं सारखं बनवायला सांगतील. असं आवश्यकतेनुसार थोडं थोडं पाणी वापरून मीडियम दाटसर मिश्रण बनवून घ्यायचं आहे. आता असं मिश्रण बनवल्यानंतर रवा भिजण्यासाठी याला 5 मिनिटं झाकून ठेवूया. 5 मिनिटानंतर पहा रवा छान भिजलाय, पण मिश्रण थोडंसं घट्ट वाटतंय, म्हणून मी यात थोडं पाणी टाकून घेत आहे. तर असं थोडं थोडं करून मला इथं 1.5 कप पाणी लागलं. तुम्हाला तुमच्या ज्वारीच्या पिठाच्या क्वालिटीनुसार 5 ते 6 चमचे पाणी कमी किंवा जास्त सुद्धा लागू शकेल. हे पहा आपलं परफेक्ट मीडियम दाटसर मिश्रण तयार झालं आहे. आता यात काही बारीक चिरलेल्या भाज्या टाकूया. भाज्यांमध्ये मी घेतलेत टमाटर, शिमला मिरची, 4 ते 5 कढीपत्त्याची पानं, 1 लहान कांदा व टेस्टनुसार हिरवी व लाल मिरची आणि थोडी कोथिंबीर. तर इथं ज्या भाज्या माझ्याकडे होत्या त्याच मी घेतल्या आहेत. तुम्ही तुमच्याकडे असतील त्या भाज्या किंवा आवडीनुसार भाज्या घेऊन त्यांना कमी किंवा जास्त प्रमाणात घेतलात तरी चालेल. तर यात मी जिरं टाकायला विसरले होते, म्हणून अर्धा चमचा जिरं टाकून घेत आहे आणि यासोबत थोडंसं खायचा सोडा टाकूया. हे पहा आपलं मिश्रण छान तयार झालंय. चला आता याचे अप्पे बनवूया. त्यासाठी अप्पे पॅन मध्यम गरम करून घ्यायचा आणि त्याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे. तुम्ही वाटल्यास इथं तूपसुद्धा असं ग्रीस करून घेऊ शकता. यानंतर प्रत्येक खाण्यामध्ये मिश्रण भरायचं. तर मिश्रण भरताना काठोकाठ भरायचं नाही. खाण्याच्या 80 ते 90% येईल इतपत मिश्रण टाकायचं. त्यामुळे अप्पे भाजताना यांना फुगण्यासाठी छान स्पेस मिळतो. असं व्यवस्थित मिश्रण भरल्यानंतर याला झाकून मीडियम फ्लेमवर 2 ते 3 मिनिटं भाजून घेऊया. 3 मिनिटानंतर पहा हे किती छान फुगलेत आणि वरून पूर्ण सुकलेत सुद्धा. म्हणजेच काय तर हे खालून मस्त भाजलेत. तर याला असं तेल लावल्यानंतर मग पलटून घेऊया. अशा पद्धतीने भाज्या घालून बनवलेले पौष्टिक अप्पे भाज्या खाण्यासाठी काकू करणारी मुलं सुद्धा हे खूपच आवडीने खातील. पहा अप्प्यांना किती सुंदर रंग आलाय. तर दुसऱ्या बाजूने यांना मीडियम टू लो फ्लेमवर 2 ते 2.5 मिनिटं न झाकता भाजून घेऊया. 2 मिनिटानंतर हे पहा आपले अप्पे मस्त भाजलेत आणि रंग पण छान आलाय. आता यांना काढून घेऊ. तर असे खूपच खुसखुशीत जाळीदार अप्पे कोणत्याही चटणीसोबत खा किंवा चटणी नसेल तर असंच गरमागरम खायला सुद्धा हे भारीच लागतात. मग एकदा नक्की बनवून पहा.